चलते तो मास मामा मास बोलो ढक्कीचे गेट असं तसंच पळा. जाऊ दे. कुठे वर. नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे. आज आपण आलो आहे नवी मुंबईमध्ये म्हणजे उल्वेमध्ये. रामबाग गार्डन आहे तिथे. हा सर्वात मोठा गार्डन आहे आणि आता यांना सुट्टी पण पडली, यांचे समर वेकेशन चालू पण झाले आहेत. तसं थोडं फिरूया, मजा करूया फॅमिलीसोबत. मजा येते ना? आता यायला तर मजा आली. आणि इथे आपल्याला मंदिर दिसतंय, तर मंदिरात पहिला जाऊया. सगळेजण गेलेत, आम्ही 3 जण पाठी राहिलो आहे. तर चला जाऊया, मग त्यानंतर गार्डन बघूया आपण पूर्ण. सो तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा, तुम्हाला पण खूप धमाल येईल. तर आता मस्तेश्वर मंदिरातून आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि इथे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण किती मस्त केला आहे बघा. खूप छान असा हिरवगार आहे सगळीकडे. आणि तिथून त्या बाजूतून पण म्हणजे गेट आहे गार्डनमध्ये जायचा, पण आपण इथून मेन गेटमधूनच जाऊया. इथे बघा पार्किंगची जागा केवढी मोठी आहे. इथे पार्किंग पूर्ण आणि इथे लहान मुलांसाठी खेळायसाठी आहे. इथे नंतर जाऊया, आधी आपण पूर्ण गार्डन बघूया. हे बघा टाईम बघा, सकाळी 8 ते 11 पर्यंत आहे आणि संध्याकाळी 4 ते 9:30 पर्यंत टाईम आहे. एंट्री केल्या केल्या बघा मस्त असं इथे झोपाळा आहे सगळीकडे. आणि इथे हे बघा झोपाळ्यावर सगळे. ए रुको, मी बसते आता झोपाळ्याला. झोपाळा भेटला बघा. एंट्री केल्या केल्या पाळला इकडे. वाव, हे बघा मजा येते. पुद्दू इकडे बघ, पुद्दूला जा मजा येते आज. हाय कर, हाय. ए रुद्र इकडे बघ, तू कशावर बसलाय? इथे इथे काय मजा पाळण्यावर ना पडला. आणि हे पण मस्त बांधलंय, किती मस्त वाटतंय ना. डिझाईन पण मस्त केली, सगळीकडे झाड. अजून भरपूर मोठा गार्डन आहे. पुढे पण जाऊया, पुढे पण काय काय दिसतंय. लास्ट टाइम कुठे पाळण्यावर बसलं आठवतंय तुम्हाला? खूप टाइम पहिले. खूप टाइम पहिले, पण कुठे आठवतंय? अलिबागला गेलेलं. हा, अलिबागला गेलो. अलिबागला? अजून कुठे? आता लास्ट टाइम गार्डनला व्हिजिट केलं असेल तेव्हा. हा, मला आठवतंय कधीतरी केलं आपण, कुठेतरी गेलेलो तेव्हा. आठवा लवकर, लवकर. कसं वाटतंय तुम्हाला आता? मस्त एकदम. कसं आहे गार्डन? गार्डन छान आहे, मस्त आहे बघायला. खूप काय फिरायचं. आत्ताची आम्ही सुरुवात केली फिरायला. खूप मोठं गार्डन आहे, फिरायचं. 7-8 वाजेपर्यंत मजा करायची. फुल मजा. हा स्टँडर्ड याचा विचार. स्टँडर्ड काय? 4000. हा 4000. 13 स्टँडर्ड आहे त्याचा. खरंच 13 आहे फळाला. 13 स्टँडर्ड. 13 नाही तर 4000 स्टँडर्ड. पहिला आता मला 13 बोलला. बोलतो जाम शाळा करतो जाम शाळा. जरा 2 मम्म्यांच्या मध्ये बसते आता. मामी उठली. अरे हलवा. अरे तुम्ही हलतच नाही, हलतच नाही. थांब, मी करते. थांब. पुढं बसायला पाहिजे. मग पाठी टेका. मम्मी पाठी टेक. मम्मी पाठी टेक. नाही, मग पाठी टेकून हलवाय नाही भेटत. हे बघ. हा हल. मी हाय ना हलवायला. मजा येते ना मम्मी? माणसं जमली जातात. आपण बसतच नाही ना कधी कुठे, तेव्हा मजा येते. लास्ट टाइम आपण कुठे बसलेलो माहितीये? अलिबागला ना. अरे कोणालाच आठवत नाही कुठे बसलेलं ते. मुंबईला गेलो तेव्हा. जेवायला गेलो होतो तेव्हा. त्या दोघांना पण नाही, ते लोक पण बोलत अलिबागला गेलेलो. कधी आता नाही,
खूप पहिला गेलो पण तेव्हा ब्लॉग नाही केलेला. 2-3 वर्ष झाली. हां तेव्हा आपण ब्लॉग नाही करायचो, आपण रेसिपीचे व्हिडिओज करायचे तेव्हा. चला इथे सगळे वाट बघतेच, आपण उठूया, सगळ्यांना बसायला भेटलं पाहिजे. इथे तुम्ही मस्त बसून आराम करून गप्पा मारू शकता, गेम्स खेळू शकता. इथे ह्याच्यात काय बघायला पाहिजे. जाऊया पुढे. एकदा हे लोक उठत नाही, त्यांना उठवते. थांब ए चला उठा 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 उठा, याला उठा, याला उठा. उठला रे, लगेच उठला. थांब बाबा, थांब बाबा, थांब. उठतो. झोप आली मला इथं. खाने का पिणे का असं का. चला चला उठा उठा, इथे तर जेवण यायला पाहिजे आणि मस्त झोपायला पाहिजे ना. तर बघा, एक आई 4-5 पोरांना झोपत आहे. जो जो बाळा, जो जो बाळा. मी ते झुल्यावर मस्त आनंद घेतलाय आणि आता पुढे चाललो. इथे ना फुलं बघा ना केवढी भारी भारी लावलेत. सनसेट होतं तिकडे. हां वाव, फुलं बघा किती मस्त. सगळीकडे फुलं एवढी छान छान लावलेत ना. कलरच बघा केवढा भारी वाटतं ना. कोणती? घाणेरी. घाणेरी फुलांचं नाव आहे. ही ग मम्मी गावची मोठी असते ना थोडी. मस्त वाटते ना. पान सुपारी असे ह्या टाकायचे, खायचं. काय हे करू ना, चांगले लागायचे. म्हणजे पान सुपारी करून त्याच्यात टाकायचं, खायचा. घाणेरीची फुलं आहे बघ, वास येते घाणेरी. पण ही वेगळी घाणेरी आहे. वास बघू. हा ही बघ, हे ना हे काळे दाणे येतात. मिशनला पण असंच काहीतरी बघितलं होतं. तेव्हा ते पूर्ण लाइटिंगचे होते. ह्याच्यामध्ये लाइटिंग पण आहेत आणि झाडं पण आहेत.
हे खूप भारी वाटतं आणि कपल्स फोटो काढायला पण फोटो काढायला प्री सगळीकडे वेडिंग शूट करायला पण खूप चांगलं आहे ना. सध्या आता तर ही lighting फ्री भेटली. चार्जेस कुठलेच नाहीत सध्या पण मला वाटतं आता थोड्या दिवसांनी चार्जेस पण असतील, कारण का एवढा मोठा गार्डन आहे, मेंटेन करणं करायला खूप काय. मोठी गोष्ट आहे. आणि तिथे ना आणि खर्चिक बाब करंजामध्ये आहे. फाउंटेन पण चालू झालंय. असं राऊंड पूर्ण मारून खूप मोठं गार्डन आहे. तर राऊंड मारून आपण तिथे पण जाऊया. लाइटिंग म्हणजे काळोख होईपर्यंत तिथे पोहोचू आपण, तर तिथे अजून चांगलं वाटेल पूर्ण. चला आणि आता. आजूबाजूला तुम्ही परिसर तर बघतच असाल, खूप हा, तिथे सुंदर आहे. सनफ्लॉवर पण आहे. चला जाऊया. आणि इथे मस्तपैकी सनसेट होतोय, ऑलमोस्ट झालाच आहे. किती मोठे आहे. इकडे एक गोष्ट चांगली की फॅमिली आहे ना, इथे खूप एन्जॉय करू शकते. म्हणजे इथे बसून आहे ना खूप मजा फॅमिली येईल. कपल सगळे लोक एन्जॉय करू शकतात. आणि आता ग्रुप फोटो चालू आहे. सूर्यफूल काय सर्वात मोठं. पहिल्यांदा बघितलं ना ह्याच्यामधून एवढं तेल, मोठं. ह्याच्यामध्ये तेल काढून घेऊया आपण. नाही पण असं अजून नाही, बिया अजून नाही छोटी झाल्या आहे. तयार, अजून झालं नाही. मोठा व्हायला पाहिजे अजून. अजून इथे 2-3 जागी आहेत, पण सर्वात मोठा हाच आहे. हा, खूप भारी वाटतं, पण मस्त मध्ये मध्ये वाटतं. लावलंय सगळ्यांकडे. पहिल्यांदा एवढं जवळून बघितलं मी मी सूर्यफूल. पण. हा बघा, हा सूर्यफूल जो ना ते येतोय मामा. हा बघ येतोय नवीन. अजून हा फुलला नाही पूर्ण. तिकडे पण एक येतो मस्त. इथे म्हणजे पूर्ण ह्याला ना थोडी 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 लावली आहेत, म्हणजे साईडला. हे बघा, हे दोघांची पण झाले. रुद्र तर आज सुटला इकडे पूर्ण. हे बघा, अजून छोटा आहे हा. फर्स्ट टाइम बघितलंय ना आपण एवढ्या जवळून. मस्त वाटतं. आणि ही फुलं पण मस्त वाटतात. फुलांचं एवढं म्हणजे झाडं आणि एवढं फुल एवढे खूप छान. हा, मस्त वाटतात एकदम. पूर्ण हिरवळ आहे, असं खूप पीसफुल वाटतं इथे ना कस्तुरी. इथे ना सगळीकडे हार्ट बनवलेत ना मस्त, खूप छान वाटतात. आणि जी फुलं आहेत ना ती कसली, आई मम्मी कसली फुलं बोलीस ती? घाणेरीची फुलं जी आहेत ना ती वेगवेगळ्या कलरची लावली आहेत ना, खूप छान वाटतात. येल्लो कलरची एकदम उठून दिसतात मस्त. आणि इथे ना आमचा फोटो काढ म्हणजे जिथे जावं तिथे फोटो काढायला खूप आवडतं आहे, कारण का अशा जागा आहे तिथे मस्त सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत. सो मी पण माझे फोटो काढून घेतले. आणि हे पण सुंदर असे फुलं वाटतात बघा. आणि इथे मध्ये मध्ये ना असे रॉक ठेवलेत, म्हणजे दगड ठेवलेत मोठे मोठे. तिथे पण तुम्ही असं म्हणजे लहान मुलांना थोडा छोटा छोटा ॲडव्हेंचर करायला आपण पण जाऊया इथे. हा बघा, रुद्र गेलाय. रुद्र म्हणजे इथे आल्यापासून सुटलाय ना मम्मी. त्याला मज्जा मजा वाटते त्याला. हा बघा, हे रुद्रा चीज का चीज. स्माईल 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 बघा, स्माईल. आता मी ओव्हर ऍक्टिंग वाली स्माईल आहे थोडीफार ना. मजा बघा. त्यात बघा आता सुटला. फुल कोणत्या कलरचं आहे? ऑरेंज कलरचा फुल माझा फेवरेट आहे. ऑरेंज कलरचा मला देतो. बघ सँडल्स पण ऑरेंज देतो. आहेत. बोलते ऑरेंज मध्ये फेवरेट. बघितला, घेतला परत ते. थांब काय थांब दे, थँक्यू. आता बघा सुटला सुटला सुटला. म्हणजे त्याचं म्हणणं आहे ना की मला सोडा आणि गवतावर मी नाचतो. इकडे तिकडे चाललंय पूर्ण. त्याला पकडाय, त्याला असं वाटतं आम्ही पकडतोय त्याला. आता बुद्धू आली मी. अय्या फुल पडला. हा घे मग तू. हा घे. त्याला ऑरेंजवाला फूल मला एक दिला आणि त्यांनी स्वतःसाठी आणायला गेला, पण ते फूल खराब झालं. आता ऑरेंजवाली फुलं शोधतोय. बुद्धू बाय, आम्ही चाललो. जाता आम्ही चाललो. ए फेकू नको. नाचतोय. आणि इकडे शूट पण चाललंय वाटतं. शूट करू शकता तुम्ही इथे येऊन. आणि इथे वर जायचं आहे, सेल्फी पॉईंट आहे वर. आणि सनसेट पॉईंट पण म्हणू शकतो. सनसेट आणि पूर्ण गार्डन दिसेल, तर त्यासाठी लाईन लागली आहे इथे. वर जे आहे ते 10 पेक्षा गार्डन व्ह्यू आहे आणि 10 पेक्षा जास्त माणसं वर नाही चढू शकत. सो म्हणून लाईन लावली आहे. हे एक चांगलं आहे ना की शिस्त आणि पूर्ण चाललंय करून. आता आपण लाईनीत उभे राहूया. इथे फाउंटन आहे. फाउंटन आपण थोड्या वेळाने दाखवूया, म्हणजे जेव्हा लाइटिंग पूर्ण होईल ना, काळोख होईल, तेव्हा अजून छान वाटेल बघायला. आणि वर बघा पोरं जाऊन जाम मजा करतायत. आणि इथे पण फोटोशूट चाललंय. आमचा महासाहेब बसलेत मध्ये आणि सगळी नातवंड आणि मुलं बसलेत. मी पण जाते त्याच्यात. मी आणि शुभम इकडे, आम्ही नंतर जाऊया. रुद्र इकडे बघ. अरे स्माईल ते बघा याची ओव्हर ऍक्टिंगची स्माईल. दादाकडे दादाकडे. काय बोलताय पण? काय बोलताय पण? नक्की काय बोलताय? काय बोलताय नक्की?
अरे बोल तर काय बोलतोय? शिवाजी महाराज की जय. काय झालं? काय झालं? काय झालं? का नाही जाऊन देते? मला जाऊन नाही देत आहे. का नाही जाऊन देते? विचार ना दादाला, ते विचार का नाही जाऊन देते? आपली लाईन येईल त्या आता. दादाला विचार, मला जाऊ देत का नाही? जा लवकर विचार. बोल मला जायचंय वर. बोल लवकर बघू बोल. नको, विचार जायचंय ना. जायचंय. मोठ्याने बोल, जाऊ दे जोरात मला. बोल. असं तसं पळा. हे बघा जवळ आलोय फाउंटेनचा. मस्त असा फाउंटन शो आहे. वरतून तुम्ही बघितलं असेल, आता इथून जवळून मस्त व्ह्यू आहे. हा बघा, ए पाण्यामध्ये लय डुबको जातो पाण्यामध्ये. पाणी येते ना, त्याला मजा येते. आता जाऊया इकडे. तो सेल्फी पॉइंट इथे होता, इथे एक हार्ट आहे, तिथे जाऊया. काळोख झाला ना तर लाइटिंग मध्ये अजून छान वाटतं ना. मम्मी आवडलं ना? मम्मी एकदम मस्त, खूप आवडलं. मस्त वाटतं. म्हणजे आल्यासारखं काहीतरी, म्हणजे चांगलं बघायला मिळालं. हा लांब आहे, लांब म्हणजे लांब आहे, मजा येते. मुलांसाठी तर खूपच चांगलं. हा हे बघा इथे एक हार्ट आहे. मोठ्या माणसांना हे जरा चटरपटर चालू आहे, म्हणजे भूक लागलेली माणसांना. तर मामाने हे स्नॅक्स आणलंय हे घे. डीमार्ट मधून. मस्त आहेत मामा. हा हा, एक नंबर. चीज आणि हे स्पायसी वाले. तो बघ तर आवडले बा, आवडले. उद्दूची मजा आहे बाबा. चीज फ्लेवर मस्त आहे. हा चीज, हा पण मस्त आहे. दोन्ही पण मस्त आहेत. थाई मामीला दे. थाई चिली रश आणायला पाहिजे. मस्त आहेत दोघं पण. सगळेजण खात ठीक आहेत. आहे. थोडं खाऊन घेऊया, पेट पूजा करूया आणि मग परत निघूया. त्या साईडून हा घेते, या बाजूतून जाऊया आता. सर इथे यायला, म्हणजे गार्डनमध्ये यायला काही चार्जेस नाहीत, फ्री आहे. आणि इकडचं जे लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. तर तुम्ही त्या लोकेशननी इथे येऊ शकता. इथे अजून बसने वगैरे यायचं कसं, त्या सुविधा नाही झाल्यात. जर असतील, मला तर आता इन्फॉर्मेशन तशी नाही मिळाली. जर असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन. सो नक्की व्हिजिट करा या गार्डनला. आता आपण या बाजूने तसं फिरत जाऊ. त्या बाजूने पण वॉकला आहे. सो तिकडनं आपण बाहेर पडू. तुमची सुविधा खरंच खूप चांगली केली आहे. पप्पा 3 वॉशरूम आहेत ना इथे. गार्डन एवढं मोठं आहे ना की जिथे स्टार्ट होतो आहे तिथे एक वॉशरूम आहे, मध्ये एक वॉशरूम आहे आणि एक हा शेवट होतो तिथे एक वॉशरूम आहे. एवढा मोठा गार्डन आहे हा. आणि असं ना
खूप शांत पण वाटतंय. आज गर्दी आहे तर मुलांना पण खूप जास्त मजा येते. जाऊया की नको जाऊया? गोळी अडकली. जाऊया घरी आता. बस झालं. इथे तिथे जास्वंदी आहे सगळी पिंकवाली. आणि झाडांचे हे बघा पाण्याला कसं केलंय बघा ते लोकांनी. मस्त केलं ना. म्हणजे ह्याच्यातून पाणी येतं पाईपमधून. हे बघा इकडे जास्वंदी आहे. झोपलेत ते. संध्याकाळचे झाडं झोपतात ना बघा कसे. मला आवडते पिंक जास्वंदी. मस्त वाटते ना मम्मी. आणि हा बघ कसं कसं. आहा आहा आहा. आणि हे बघा इथून आपण पूर्ण हा गार्डन असा फिरून आलोय. आणि इथे हा शेवटचा पॉइंट आहे ना. इथे पण तुम्ही बसून मस्त स्टार्टिंग पॉइंट आहे. आपण असं पूर्ण फिरून हां त्या साईडून आलो तर इथे पण तुम्ही बसून मस्त चिल करू शकता. आणि हे बघा त्या बाजूला पण खूप मस्त आहे इकडे. तर आता आपण बाहेर जाऊया. बाहेरून इथे आता पार्किंग आहे. चला. हे पूर्ण खाऊचे म्हणजे खाण्याचे स्टॉल्स आहेत सगळे. तर तुम्ही इथून खाऊ शकता. इथे समोर गार्डन आहे. आपण बाहेर पडलो आहे आणि शुगर कँडी घेतली आपण. तू खाल्ली? तर आपला हा जो गार्डन आहे रामबाग तो फिरून झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आमचं जे पण मजा केली वगैरे वगैरे. आणि तुम्हाला पण बघायला भेटलं असेल कसा गार्डन आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. शुगर कँडी खायला या.